ती काळ रात्र. ओ शिट, गाडीला आत्ताच बंद पडायला मुहूर्त मिळाला. रोहिणी चिडून स्वतःशीच बोलली. रोहिणी एका प्रसिद्ध मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करीत होती. एकदम मॉडर्न विचारांची, बिनधास्त 28-29ची तरुणी. स्वतःचा 4 रूम प्रशस्त ब्लॉक. आई-वडील, लहान भाऊ आणि लहान बहीण गावी राहत होते. गावावरून आईने पाठवलेली राधामावशी बरोबर ती राहत होती. मॉडर्न असल्यामुळे दारू, स्मोकिंग, पार्ट्या तिला निषिद्ध नव्हते. किंबहुना आवड होती. पबमध्ये जाणे येणे होते. अशी ही रोहिणी काही अर्जंट कामासाठी मुंबईवरून गावी चाललेली असता चांगलीच वैतागलेली होती. शुक्रवारी रात्री निघून रविवारी रात्री परत येण्याचा तिचा विचार होता. आतापर्यंत ती अशी बऱ्याच वेळा जाऊन आलेली. तशीच ती आज पण निघाली. पण आज सुरुवातीपासूनच तिला नाट लागली. अगं, आज रात्रीच नकोच निघू. आज अमावस्या चालू आहे. उद्या सकाळी निघ. राधामावशी पहिली आडवी आली. काही नाही होत अमावस्येला निघून. सगळे थोताड आहे. माझा नाही विश्वास, असे म्हणून रोहिणी निघाली. घाई गडबडीत मोबाईल घरीच विसरली. परत लिफ्टने वर येऊन मोबाईल घेतला आणि बाहेर जाऊन जोराचा पाऊस चालू झाला. कार चालू करण्याचा प्रयत्न केला तर कारच चालू होईना. अथक प्रयत्न करून 10-15 मिनिटांनी कार चालू झाली. एक झोकदार वळण घेत ती सोसायटीच्या गेटजवळ आली तर गेट बंद. जोरजोरात हॉर्न वाजून तिने वॉचमॅनला बोलवलं. बाथरूमला गेलेला वॉचमॅन 5 मिनिटांनी आला. सॉरी मैम साहब, थोड़ा अर्जंट था. हाँ ठीक है. अभी मेरा थोबाड़ देखेगा या दरवाजा भी खोलेगा. यूजलेस. रोहिणी चिडून बोलली. सोसायटीमधून बाहेर पडून ती मेन रोडला लागली. रात्रीची वेळ आणि पाऊस असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक नव्हते. आनंदाने तिने स्पीड वाढवला. सुसाट वेगाने ती हायवेला लागली आणि आता अचानक तिची गाडी गचके देत बंद पडली. जवळ गॅरेज नाही, हॉटेल नाही की कोणी माणूस नाही. वाटेत हॉटेलमध्ये खाईन म्हणून राधामावशीने दिलेला डबा न घेता ती निघली होती. पण आता कुठेही तिला हॉटेल दिसत नव्हते आणि भूक लागलेली. तशीच मग छत्री व बॅटरी घेऊन ती गाडीमधून उतरली. मुसळधार पावसात ती थोडी चालत राहिली. कुठे कोणी दिसतंय का ते पाहण्यासाठी. थोड्या अंतरावर तिला उजेड दिसला. चला काहीतरी मदत मिळेल म्हणून ती जरा वेगाने त्या दिशेला चालू लागली. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा तिची मुंबईची नाजूक छत्री थोडीच टिकाव धरणार होती. एका जोरदार वाऱ्याने ती उलटी पलटी झाली. आता तिला त्या छत्रीचा काहीच उपयोग नव्हता. चिडून तिने ती छत्री टाकून दिली आणि त्या दिव्याच्या दिशेने झापाझप चालू लागली. एका वडाच्या झाडाच्या पारंब्या चित्रविचित्र आकारात लोंबत होत्या. त्या पारंब्याच्या तयार झालेल्या आकृत्या मनात भय निर्माण करीत होत्या. त्या झाडाला खालून ती पुढे सरकली आणि अचानक फुस करीत तिच्या समोर एक काळा जनावर नागमोडी वळण घेत तिला आडवा गेला. एकदम मनात धस्त झाले. 1 मिनिट ती तशीच उभी राहिली. मग परत धीर करून चालू लागली. लांबून दिसलेला उजेड एका घरातून येत होता. घराभोवती तारेचं कंपाऊंड होतं. गेट शोधत ती पुढे सरकली. गेट उघडण्यासाठी तिने गेटला हात लावला. मात्र तिला कुठून तरी 2-3 कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. ती मनातून थोडी घाबरली, पण सर्व धीर एकवटून तिने गेट ढकलले. किर्र आवाज गेट करीत उघडले गेले. त्या भयान शांततेत तिला तो आवाज भयानक वाटला. तशीच त्या मातीच्या रस्त्यावरून ती त्या चिखलातून चालू लागली. पचक पचक पचक. तिच्या चिखलातून चालण्याचा आवाज तिच्या मनात अजून भीती उत्पन्न करीत होता. 10 पावले टाकली नसली तरी ती धडपडली. तिचा पाय एका ठिकाणी मातीत रोवला. ब्लडी शिट. यांना सिमेंटचा रस्ता बनवायला काय होतं? त्या घरमालकाला मनातून शिव्या देत तिने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जरा जोर लावून पाय काढला. तशीच तिची महागडी सँडेल आतच राहिली आणि नुसताच पाय बाहेर पडला. बुलशिट म्हणून तिने रागाने दुसरी सँडेल पण काढून फेकून दिली आणि ती पुढे निघाली.
घराच्या वरांड्याजवळ आली. 4 पायऱ्या चढून ती वरांड्यात आली आणि अचानक तिने वळचणीला बसलेले एक घुबड विचित्र आवाज करीत पंखा फडकवीत तिच्या डोक्यावरून दुसऱ्या दिशेला गेले. तिच्या मनात भीतीने घर करवायला सुरुवात केली. धैर्य एकवटून ती दरवाजाजवळ कुठे बेल दिसते का पाहावयास लागली, पण कुठेही तिला बेल दिसेना. दरवाजा ढकलून पाहिला तर तो बंद होता. इकडे तिकडे बघताना तिला एका पांढरी शुभ्र दोरी लटकलेली दिसली. तिने ती दोरी जोरात ओढली. ठणठण ठण करून त्या शांततेत एक प्रचंड आवाज घुमला. तिने दोरी सोडून कानावर हात ठेवले आणि अचानक कुठून तरी 4-5 कुत्री भुंकण्याचा आवाज तिला आला. 5 मिनिटे झाली तरी कोणी दरवाजा उघडला नाही. तिने परत दोरी ओढण्यासाठी दोरी पकडली. ती दोरी ओढणारच तो कोण हवंय तुम्हाला? तिच्या कानावर एक घोगरा आवाज तिला ऐकू आला. तिने दोरी सोडून जोरात किंकाळी फोडली आणि तशीच मागे वळाली आणि पाठी उभ्या असलेल्या एका 50-52च्या माणसावर धडपडली. कोणीतरी माणूस आहे हे बघून तिच्या जीवात जीव आला. एवढ्या जवळून बोलतात का? काही मॅनर्स आहेत की नाही तुम्हाला? माणूस आहे पाहू ती आता भडकली. माफ करा, आम्ही अडाणी माणसं, तुमचे शहरी रिवाज नाही माहीत आम्हाला. ठीक आहे. पावसाने चिकटलेल्या तिच्या टी-शर्ट आणि टाईट पॅन्टमधून दिसणाऱ्या तिच्या शरीराकडे त्याची पाहण्याची नजर हटवण्यासाठी ती जरा मागे सरकली. माझी गाडी इथे बंद पडली आहे. आजची रात्र मला इथे राहावयास मिळेल का? पाऊस कमी झाला की मी जाईन. हं. कुठे जाणार? इथे येणारा कोणी परत जात नसतो. अस्पष्ट असे तो बोलला. काय म्हणालात? काही नाही. चला आत, म्हणून तिला ओलांडून तो पुढे गेला. त्याने दरवाजा उघडला. विचित्र प्रकारचा आवाज करीत दरवाजा उघडला गेला. अरे, दरवाजा तर आतून बंद होता, मग ह्याने उघडला कसा? विचार करीत ती दरवाजातून पाय आत टाकणार तोच तिला परत कुत्र्याच्या रडण्याचा जोरात आवाज येऊ लागला. जणू काही आत जाऊ नकोस असा इशारा तो आवाज देत होता. तिचा पाय तिथेच थांबला. आत जावी की नको या संभ्रमात ती असतानाच आता यात लवकर इथे जनावरे फिरत असतात म्हणून त्याने तिला आत बोलवले. तिने मनाचा धीर करून आत पाऊल टाकले. तिने दरवाजात उभे राहून त्या दिवाणखान्याच्या उजेडात जागेचे निरीक्षण करून लागले. 25चा मोठा दिवाणखाना होता. कलाकुसर असलेल्या खुर्च्या, मनमोहक झुंबरे, कोपऱ्यात पेंडा भरलेले प्राणी, मोठ्या लाकडी फ्रेमच्या खिडक्या, त्यात पडदे आणि नागमोडी वळण घेत लाल रंगाच्या गालिच्याने भरलेल्या वर जाणाऱ्या पायऱ्या. सुंदर, खूप सुंदर होती. हा माणूस अचानक गायब कुठे झाला असा ती विचार करत असतानाच तिकडे बाथरूम आहे. गरम पाण्याचे हातपाय धुवून घ्या, मी जेवण करायला घेतो. परत कानावर तो घोगरा आवाज आला. आता तिने किंकाळी नाही फोडली, पण दचकली मात्र. हा माणूस जातो कुठून आणि येतो कुठून तिला दिसतच नाही. काही समजतच नव्हते. तुम्ही असे पाठीमागून येऊन बोलू नका, ती जरा रागानेच बोलली. माफ करा बाईसाहेब, मी बाथरूमकडे जाण्यासाठी वळली. टॉवेल आहे ना तिथे? तिने पाठी वळत विचारले. तर परत हा गायब. अरे, कुठे नाहीसा झालास? तिच्या मनात भीतीने थोडेसे घर गेले होते. ती मग तशीच बाथरूममध्ये शिरली. मुंबईच्या एका स्वयंपाकघरा एवढे बाथरूम होते, सर्व सोयींनी सुसज्ज. तिने एक नळ चालू केला. तो थंड पाण्याचा होता. मग दुसरा, तिसरा करीत 5वा नळ गरम पाण्याचा होता. मग तिने गरम पाण्याने हातपाय धुतले. टॉवेलने हात पुसत ती बाहेर आली. सोफ्यावर डोळे मिटून बसली. मात्र कपडे बदलून घ्या, नाहीतर सर्दी ताप होईल. दचकून तिने डोळे उघडून पाहिले तर एक हँडसम तरुण हातात एक जीन्स आणि टॉप घेऊन उभा होता. हा अचानक आपल्यासमोर कसा असा विचार करीत थँक्स म्हणून तिने तो ड्रेस हातात घेतला आणि ती एकदम दचकली. सेम तिच्या ड्रेससारखाच तो ड्रेस होता. हा ड्रेस?
रोहिणीने चरचरत विचारले. तुमचाच आहे, शेजारून आवाज आला. तशीच ती अजूनच दचकली. एक 45-46चे सुस्वरूप दिसणारी बाई शेजारच्या खुर्चीतून बोलली. अरे मगाशी इथे ती नव्हती आणि अशी अचानक कशी इथे आली? मगाशीच गाडीमधून काढून आणलाय. तुमची गाडी समोर उभी दिसली. दरवाजा उघडा होता. मग पाठच्या सीटवरील तुमची बॅग काढली आणि हा ड्रेस घेऊन आलो. तिने खिडकीजवळ जाऊन पाहिले तर खरंच तिच्या गाडी गेटसमोर उभी होती. ती विचार करायला लागली. मगाशी गाडी बंद पडली. तिथपासून बऱ्याच लांब चालत आले तेव्हा हा बंगला दिसला. मग आता ही गाडी गेटसमोर कशी काय? जास्त विचार करू नका. गरम गरम जेवून घ्या. निवांत झोप घ्या. तिलाही काही समजेना. ती दमली पण होती. भूक पण लागली होती. मग डायनिंग टेबलवर ते तिघे बसले. समोर आलेले गरम गरम चिकन, भाकरी, भात वाढून ताट तयार होते. रश्श्याच्या वासाने तिची भूक आणखीनच वळली होती. मस्त आरामात तिने 3 भाकऱ्या भात संपवला. तिने तिला तिची रूम दाखवली. रूममध्ये गेल्यावर तिने दरवाजा बंद केला. 2-3 काड्या होत्या त्या सर्व लावल्या आणि कडे वळली. पाहते तो काय, टेबलवर तिच्या ब्रँडचे सिगरेटचे पाकिट आणि लायटर. जरा नवल करीत तिने सिगरेट पेटवली. गॅलरीत थोड्या वेळ उभी राहून सिगरेट संपवली. मग बेडवर आली. रजईत स्वतःला गुरफटून घेत ती बेडवर आडवी झाली. मग तिच्या मनात एक प्रश्न येऊ लागले. सगळीकडे लाईट गेलेली असताना या बंगल्यातच लाईट कसे? एवढ्या लांब उभी असलेली गाडी आता गेटजवळ कशी काय? आपण दरवाजे लॉक करून उतरलो होतो हे तिला पक्के आठवत होते. मग त्यानं मागच्या सीटवरील बॅग कशी काढली? 20-25 मिनिटात एवढे गरम गरम चिकन, भाकऱ्या, भात कसा काय तयार झाला? आपल्या सिक्रेटचा ब्रँड यांना कसा माहीत? आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधताना तिला कधी झोप लागली कळलेच नाही. रात्र कधीतरी तिला बोलवण्याच्या आवाजाने जाग आली. वेळ पाहण्यासाठी घड्याळ पाहिलं तर ते 3 वाजता बंद पडलेले. मोबाईल पाहिला तर बॅटरी पूर्ण डाऊन. आता काय करायचे? तो आवाज तिला काही स्वस्थ बसू देईना. मनात सर्व धैर्य एकवटून तिने दार उघडले आणि पॅसेजमध्ये आली. वरून तिला दिवाणखाना दिसत होता. तिने वाकून खाली पाहिली. तिला काहीच दिसत नाही. अंधाराला डोळे थोडे सावरल्यावर ती पायऱ्या उतरून खाली आली. मगाशी तिने पाहिलेला सोफा, खुर्च्या, ती झुंबरे सर्व काही गायब होते. सगळीकडे जळमटे तिला दिसत होती. एका बाजूच्या खोलीतून आवाज ऐकू येत होता. तिची पावले त्या दिशेने वळाली. दरवाजा अर्धवट लोटलेला होता. तिने तो दरवाजा अजून थोडा उघडला आणि येणारी किंकाळी तिने तोंडावर हात ठेवून दाबून धरले. विस्फारित डोळ्यांनी ती आतील दृश्य पाहू लागली. आत 2-3 कुंड आगीने पेटलेले होते. त्याच्या समोर 4-5 जण नाचत होते. त्यातील एक कुंडासमोर विचित्र चेहरा असलेली दगड मूर्ती होती. तिच्या पायाजवळ एक लहान मुलाला मानेखाली लहान लाकडी ओंडका ठेवून झोपवले होते. तो हँडसम आणि तो दुसरा माणूस त्या मुलाला गुलाल लावित होते. त्याच्या शरीरावर फुले टाकलेली होती. तो दुसरा माणूस कपाळाला रक्ताचा टिळा लावून काहीतरी अगम्य भाषेत मंत्र म्हणत होता. त्याच्या घोगऱ्या आवाजात आता टिपेला पोचला होता. त्याने हात वर केला आणि त्या हँडसमला काहीतरी खून केले. तसेच त्याने तिथले एक धारदार मोठा सुरा हातात घेतला. 2 मिनिटांनी त्या माणसाने जसा हात खाली केला, हँडसमने तो सुरा त्या मुलाच्या मानेवर खाटकासारखा मारला. एका धावात ती कोवळी मान धडापासून अलग झाली. तत्क्षणी रोहिणीच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी बाहेर पडली आणि त्याच वेगात ती दरवाजाच्या दिशेने धावत सुटली. दरवाजा उघडून बाहेर पडली. कुंपणाचे गेट ओलांडले आणि ती तिथेच मानसिक ताणाने शुद्ध हरपून खाली पडली. शुक 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 शुक. अहो बाई, तिला अस्पष्ट आवाज ऐकू आले. तरी जर शुद्धीवर आली होती. तिने डोळे किलकिले करून पाहिले. तिने आजूबाजूला पाहिले. पहाटेची वेळ होती.
दिवस नुकताच उजाडला होता, तरी थोडा अंधारच होता. दूर तिला एक वाड्याची अस्पष्ट आकृती दिसत होती. पाऊस थांबला होता. तिच्या अंगात घरातून निघतानाचेच कपडे होते. 3-4 खेडूक माणसे तारेच्या कंपाऊंड पलीकडून तिला आवाज देत होती. ती तशीच उठून त्यांच्याजवळ गेली. "हे कोणते ठिकाण आहे?" रोहिणीने विचारले. "बाई, ही गावची मसणवट आहे." तिने बाजूला पाहिलं तर 2-3 चिता जळत होत्या. मग तिने त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. "पोरी, अगं बऱ्याच वर्षापासून इथे एक वाडा होता. त्यातील माणसे धनासाठी लहान मुलांचे बळी द्यायचे. म्हणून एक दिवस गावाने त्या वाड्यासकट पेटवून दिला. एका मांत्रिकाने तो वाडा कंपाऊंड पर्यंत मंत्रांनी भरून टाकला. त्यामुळे ते वाड्याच्या कंपाऊंड बाहेर येत शकत नाही. त्यांचे आत्मे दर अमावास्येला इथे येतात. जर का चुकून कोणी त्यांच्या कंपाऊंडच्या हद्दीत आलं तर त्याचा बळी घेतात. पण का कुणास ठाऊक त्यांना वाड्यात नाही मारत. वाड्याच्या बाहेर, पण त्यांच्या कंपाऊंडच्या हद्दीत ती माणसे त्यांचा बळी घेतात. चला, समोर बैलगाडी आहे. तुम्ही बैलगाडीत बसून घ्या." "पण माझी गाडी?" "अहो, पहिल्यांदा गावात जा. मग आमचा हनम्या मेकॅनिकल देतो की तुमच्याबरोबर गाडी रिपेअर करायला. चला, या इकडे या." तिने पाहिलेले बैलगाडीत गाडीवान, एक बाई आणि एक पुरुष बसलेले होते. मग थोड्या वाकलेल्या तारा वाकवून ती तारा ओलांडून त्यांच्याजवळ गेली. बैलगाडीत चढली त्या माणसांना थँक्स म्हणण्यासाठी. तिने मागे पाहिले तर ती माणसे तिला कोठेच दिसली नाहीत. "अरे, कुठे गेली ही सर्व?" ती बाई गरिबीत हसली आणि म्हणाली, "त्यांचे काम झाले, ती गेली." तिच्या बोलण्याचा रोहिणी अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असताना हवेच्या थंड झोक्याने रोहिणीला डुलकी आली. जरा वेळाने कसल्या आवाजाने तिला जाग आली. पाहते तो काय, बैलांच्या गळ्यातील घुंगरांचे आवाज येत होते. पण गाडी बैलाविना चालवत होती. गाडीवान व जागेवर दिसत नव्हता. तिच्या छातीत एक हलकीच कळ आली आणि तिला त्या थंड हवेत सुद्धा घाम फुटलेला होता. गाडी थांबली आणि तिच्या कानावर मागून तो घोगरा आवाज आला. "अजून अमावास्या संपली नाही बाई. आमच्या हद्दीत आलेला कोणीही जिवंत परत जात नाही." तिने मागे वळून पाहिले तर तो हँडसम, ती बाई आणि तो माणूस जोरजोरात हसत होते. त्यांची बैलगाडी त्या पडक्या वाड्याजवळच उभी होती. "तू तुझ्या सुदैवाने कंपाऊंड ओलांडून बाहेर गेलेली होतीस, पण दुर्दैव तुझे, पुन्हा आत आलीस." असे म्हणून ती बाई खाली उतरली आणि रोहिणीला उतरवण्यासाठी तिचा हात धरला. मात्र रोहिणीच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी आली, पण बाहेर पडू शकली नाही. किंकाळीसाठी उघडलेल्या तोंडातून किंकाळीऐवजी तिची प्राणज्योतच बाहेर पडली. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.